प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता सॅमसन अंकल आहेत, फुलाताई आहेत, घरातले आहेत, ऑनलाईन जेवढे पाहतायत त्यांना सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. हॅपी क्रिसमस. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभूने आपल्याला स्तुती करण्याकरता एकत्र आणलं. पाच स्तोत्रसहित 118 याचं पहिलं वचन काय म्हणतं? परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. होय, परमेश्वर चांगला आहे. आणि तो कधी कळतो? जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो. आपण परमेश्वराचा अनुभवच घेतला नाही, त्याला ओळखलं नाही, त्याला पारखून नाही घेतलं आणि त्याचा अनुभवच घेतला नाही आपल्या परिस्थितीमध्ये, तर आपल्याला ते समजणार नाही. आणि सर्व गोष्टीतून परमेश्वर समजतो. कधी आई वडिलांच्या रिलेशन मधून समजतो, कधी आई वडिलांच्या रिलेशन मधून समजतो, कधी तो आपल्या शिक्षकांच्या भूमिकेतून समजतो. तर परमेश्वर चांगला कधी समजतो? त्याचा अनुभव घेतला. स्तोत्र 34:8 सांगते की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. मग स्तोत्र 118 काय सांगते की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. ती न संपणारी आहे. आपण कितीही चुकलो, आपण परमेश्वराकडे माफी मागितली, परत तो पुनरुपी दया करणारा असा आहे. आणि ख्रिसमस, नाताळ, जो परमेश्वराचा पुत्र या जगात आला, त्या दिवसाची साजरं करण्याचा सुवार्थ काय आहे? की तो आपल्या पापांकरता या जगात आला, तुमच्या आमच्या करता मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, आणि तो दया करण्यासाठी बसलेला आहे. आज जर आपण कुठल्या गोष्टीमध्ये जर आपल्याला अपराधी असं वाटतं, तर आपण एकमेकांची क्षमा मागणं आणि त्या कैवारीकडे पुन्हा एकदा जाणं आपण केलं पाहिजे. ती क्षमा मिळवली पाहिजे आणि क्षमा करणारे सुद्धा आपण असलो पाहिजे. ही सुवार्थ आहे. सुवार्थ काय? त्या प्रीतीने, देवाने जी प्रीती केली त्या प्रीतीमध्ये आपण चालणं आणि ती इतरांपर्यंत पोहोचवणं. तो ख्रिस्ताचा प्रकाश आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनात पोहोचवणं, ही ती सुवार्थ आहे. हा तो प्रकाश आहे. आजच्या दिवसाकरता धन्यवाद देऊ. पुन्हा एकदा सर्वांना प्रभू येशूच्या जन्माच्या, नाताळाच्या, ख्रिसमसच्या सर्वांना शुभेच्छा. सलाम. प्रेज द लॉर्ड. या आपण सुरुवातीची प्रार्थना करूया, नंतर 1-2 गीतं प्रभूला सादर करू आणि आजच्या वचनाकडे आपण जाऊया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात आणलीस. फुलाताई, सॅमसन अंकल, कदम अंकल आहेत, घरातील आई आहे, शेजारचे कुटुंब आहे, ऑनलाईन पाहतात, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे काही अंधकाराच्या गोष्टी असतील, तुझ्या प्रकाशाद्वारे ख्रिस्ता काढून टाक आणि तू त्यांच्या विश्वासार्थ त्यांच्या ठाई वास कर. त्यांच्या अशक्तपणामध्ये जी शक्ती कार्यान्वित कर. आणि होय, जिथे राहतात तिथं ख्रिस्ताच्या साक्षीमध्ये, प्रकाशामध्ये त्यांना तू ठेव. दृढ विश्वासात असं तू ठेव. आमच्यातून ज्या कळत नकळत चुका झाल्या दिवसभर, काल रात्रीपासून, त्या सर्व चुकांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. आणि ज्यांनी आमची मनं दुखलीत त्यांनाही मी प्रभू येशूच्या क्षमा करतो. येणारी वेळ काळ तुझ्या हाती देतो. तू आशीर्वादित केलेला आहे, त्याचं उत्तर दिलेलं आहे, म्हणून ख्रिस्तामध्ये धन्यवाद देत ही प्रार्थना केली म्हणतात की त्या आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पहा, सुंदरशी संध्या पुन्हा एकदा त्याने आपणास दिली. आणि त्याने आपल्याला राखलं, तर आपण सुद्धा ती वेळ काळ, तो समय राखणारे आणि आपल्या जीवनातून विदित करणारे आपण असलो पाहिजे. सुवार्थ काय आहे? सुवार्थ त्या गोष्टींची आहे ज्या सार्वकालिक जीवनाच्या आपल्या ठाई ख्रिस्ताद्वारे स्वतंत्र केलेल्या आहेत, मुक्त केलेल्या आहेत. तो प्रवेश आहे विश्वासाद्वारे, ख्रिस्तावर ठेवलेला विश्वास आहे, तो प्रवेश आहे. तो सार्वकालिक जीवनाचा मुकुट आहे. ते पांढर शुभ्र वस्त्र आहे. पापापासून क्षमा आहे, प्रीती आहे. या सर्व गोष्टी ख्रिस्त हे एका नामामध्ये आहे आणि ती सुवार्थ आहे. आणि कालच एक पालकांबाबतीत त्यांच्याबरोबर बोलत असताना, सुवार्थ काय आहे? ती सामर्थ्याचं कार्य आहे. कोणाच्या ठाई? तुमच्याच ठाई असं नाही,
तर जे ऐकतात त्यांच्या ठायी सुद्धा ते सामर्थ्याचं कार्य करतं. त्याकरता त्या गोष्टींची लाज न बाळगणारे, ख्रिस्ताचा अभिमान बाळगणारे आणि तो वधस्तंभ घेऊन चालणारे आपण असलो पाहिजे. पहा, रोमकरास पत्र 1 अध्याय 16 वचन. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्राप्त्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेल्यानास. पहा, जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ती कशी आहे? सामर्थ्य देणारी आहे. वधस्तंभाकडे पहा, तुमचा धीर खचणार नाही. पहा, तुम्ही एकटे पडलेला आहात तर देवाचं वचन काय सांगते की तुम्हाला अनाथ असे सोडणार आहे. ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. जर आपण त्याच्या गोष्टी करत राहतो, त्याच्या वचनात राहतो, ती साक्ष दृढ करत राहतो, तसे आपण चांगले करण्यात, चांगलं बोलण्यात तत्पर होत राहतो, हे देवाचं वचन सांगतं. मीठ पहा, ख्रिस्ताने पण सुंदरसं दाखल काय सांगितलं की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. मिठाचा खारटपणा गेला तर तो कशाने येईल? मीठ हे पायाखाली तोडण्यासाठी टाकण्यात येईल. मीठ आपण आहोत. खारटपणा ख्रिस्त आहे. खारटपणा ख्रिस्त काय आहे? प्रीती आहे, क्षमाशीलता आहे, आनंद आहे, ते तारण आहे, ते सामर्थ्य आहे, त्याच्या नामामध्ये ते इतरांमध्ये गाजवणं आहे. होय, ती स्वार्थाची लाज न बाळगणारी बना, कारण की ती स्वार्थ, ती साक्षच तुम्हाला धीर देते, सामर्थ्य देते. होय, या आपण एक सुंदरसं 1-2 गीत प्रभूला सादर करू आणि नंतर देवाच्या वचनाकडे, तो आत्मिक मननाकडे आपण प्रभूमध्ये वळणार आहोत. पहा, देवाचं वचन सांगतं की आपण परके प्रवासी आहोत. आणि फुलाताईंना सर्वांना आवडणारं गाणं पुन्हा एकदा आपण आज घेणार आहोत. आपण कसे आहोत? परके प्रवासी आहोत. तरी आपण त्या देहाकरता रोज चिंता करणारे असे आहोत. ख्रिस्त मत्तेमध्ये सांगतो, काय प्यावे, काय प्यावे, काय खावे, काय पांघरावे याची काळजी करत बसू नका. हे विदेशी लोक या बाबतीत चिंता करतात. देवाने ख्रिस्तामध्ये आपल्याला निवडले तर आपण त्याची राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी आपण रोज खटपट असली पाहिजे. त्याचं पाचारण, त्याचं निवडणूक, त्याचं स्वातंत्र्य, त्याचं वचन आपल्या ठाई रोज दृढ करणारे, ग्रहण करणारे, हृदयात साठवणारे असलो पाहिजे. ती गाई गवत खाते पा, गवत खाल्ल्यानंतर काही वेळाने रवंथ करते, तसं त्या देवाचं वचनाचं आपल्या जीवनामध्ये रवंथ करणारे आपण असलो पाहिजे. कारण की हे जे देह आहे तो माती आहे. आजच त्या एका चर्चला दळी पास्टर सांगते माती मातीच मिळेल. होय, मग माहित असताना आपण देहाकरता पेरत राहतो, चिंता करत राहतो, पळत राहतो त्याच्या मागे. मराठी कवितेमध्ये एक मी कविता लिहायचो पूर्वी, मग त्या सोडून दिल्या. पण त्या कवितेला एक वाक्य आठवतं मला की आयुष्याच्या शेवटी पहा मी वळून पाहतो, पहा पुण्यातला पुण्य शब्द गेलं गळोनी. आयुष्याच्या क्षितिच्या वर्णी पाहतो मी वळोनी, पाप पुण्य शब्दातला पुण्य शब्द गेला गळोनी. देहाकरता पेरणारे नाही तर आपण आत्म्याकरता, ज्या देवाने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलेला आहे, त्या ख्रिस्तामध्ये आत्म्याकरता, वचनाकरता, त्याच्या राज्याकरता, त्याच्या धार्मिकतेकरता पेरणारे आपण असलो पाहिजे. आपण परके प्रवासी आहोत. आपल्याला एक ना एक दिवस हे घर, हे गृहरूपी मंडप जे आपण घरामध्ये राहत आहोत ते मातीचं आहे. ते आज ना उद्या आपल्याला सोडावं लागणार आहे. आपण त्याकरता नाही तर ज्या देवाने आपल्याला त्याच्या राज्याकरता नेमलंय त्याकरता पेरणारे, ते तारण इतरांच्या जीवनात विदित करणारे आपण असलो पाहिजे. हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, पिता को देखेंगे, धन्य हो जाएंगे, हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया हालेलुया हालेलुया। दुख से भरे दिन बीत जाएंगे, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे, हर पल हम यीशु के संग आनंद मनाएंगे। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, रहना नहीं यहाँ हमेशा के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए, परदेसी है हम यहाँ थोड़े दिनों के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। तैयारी हम करें वहां जाने के लिए, तैयारी हम करें वहां जाने के लिए। यीशु जल्द आता है हमको लेने के लिए, यीशु जल्द आता है हमको लेने के लिए। हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। पहा, एक ना एक दिवस आपल्याला त्या स्वर्गलोकी जायचं आहे आणि त्या तयारीत आपण असलो पाहिजे। आत्म्याकरता पेरणारे आपण असलो पाहिजे। आत्म्याकरता पेरणं म्हणजे काय? जो आत्मा परमेश्वराने आपल्या शरीरात दिला तो, आणि जो पवित्र आत्मा न्यूबॉर्न ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती विश्वास ठेवल्यानंतर जो बदल होतो तो मिळतो पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देण्याकरता, आपल्याला गाईड करण्याकरता, धीर देण्याकरता, वचनाचा अर्थ समजून सांगण्याकरता। त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात म्हणजे वचनानुसार वर्तन करणं। आणि देवाचं वचन ही पवित्र आत्म्याची तलवार आहे। ते वचन नुसतं याकोब काय म्हणतो त्याच्या पत्रामध्ये पहिला अध्याय 19 ते 24 वचनामध्ये असेल, काय सांगते की याकोब म्हणतो की वचन नुसतं वचन ऐकणारे बनू नका, तर वचनानुसार वर्तणूक करणारे बना। जो ऐकतो त्यानुसार वर्तन करत नाही तो आरशात आपले शारीरिक मुख बघणारा सारखा ठरतो। तो पाहतो निघून जातो आणि थोड्या वेळी विसरतो की आपण कसे दिसत होतो, कसे होतो। याकरता वचन ऐकणं, ते स्वीकारणं आणि ते तुमच्या जीवनात कार्य होणं। फर्स्ट थेसलोनिमध्ये पौल सांगतो पहा, जे विश्वास ठेवणारे वचन ऐकतात त्यांच्यामध्ये ते कार्य करत आहे। यशामध्ये परमेश्वर काय म्हणतो? मी सांगितलेलं वचन ज्या कामासाठी पाठवलंय ते काम पूर्ण केल्याशिवाय विफल होऊन मजकडे परत येणार नाही। वचन ही पवित्र आत्म्याची तलवार आहे। त्याकरता वचन ऐका, ग्रहण करा, स्वीकारा, दृढ होऊ द्या
आणि मग पवित्र आत्मा योग्य वेळी त्या वचनाचा अर्थ आत्मिकरित्या तुमच्या जीवनात तो चालवेल. हे वचन आहे. आपण वचन एक पाठ असल्यासारखं नाही, तर परमेश्वरासमोर बसून पवित्र आत्म्यामध्ये शिकण्याकरता आपण त्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. होय, देवाने तो एकुलता एक पुत्र यासाठी दिला की ते प्रतिरूप आपल्या ठाई तयार व्हावं. ते प्रतिरूप तयार व्हावं, जो आदाम हव्वा फळ खाल्ल्यामुळे जे पाप आलं, आडभिंत तयार झाली, ते आडभिंत निघून जावी पवित्र अशा रक्ताने, ख्रिस्ताच्या रक्ताने, आणि आपण शुद्ध व्हावं, तो पापाचा खंड भरला जावा, आणि तो प्रतिरूप जो आत्मिकरित्या उठवला गेला तिसऱ्या दिवशी, ते प्रतिरूप आपल्या ठाई तयार व्हावं. दिवसेंदिवस त्याच्यावर ठेवलेला विश्वासाचा त्याने आपल्या ठाई वास करावा आणि त्याच्या आत्म्याने आपल्याला अंतर्यामी बलसंपन्न बनावं. हे आत्मिक बांधकाम आहे. हे देवाच्या वचनानुसार बोध करतं, ते आपल्या जीवनात होणं गरजेचं आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि नवी उत्पत्ती बनणं, जो उठवला गेला त्याच्या आत्मिक प्रतिरूपाचं बनणं. आणि मग असे जे लोक वचनानुसार स्वतःची बांधकाम करतात, ते आत्मिक आत्म्याने जो सौम्य शांत देवाच्या दृष्टिकोनाने बहुमल्य आहे, त्याने जी अविनाशी शोभा आहे त्यासाठी जे काम करतात, पवित्रकरणाची परिपूर्ती करतात, त्यांचा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. जे प्रभूला वराला पसंत आहे, तो विश्वास आहे देवाने ख्रिस्तामध्ये दिलेला. तो सर्वांच्या पापाकरता या जगात आला, तो मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो ख्रिस्तावर, त्याच्या ठाई तो वास करतो आणि तो त्याला त्याच्या प्रतिरूपासारखं बनवतो. हे आत्मिकता आहे, ते आत्मिक बांधकाम आहे. त्याकडे लक्ष देणारे आपण असलो पाहिजे. होय, ते एक नाव आहे सर्वांस दिलेलं, विश्वासरूपी तारू. सार्वकालिक जीवनात जाण्याकरता विश्वासरूपी तारू दिलेला आहे. माझा नीतिमान कशाने वाचेल? विश्वासाने वाचेल. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. ओ दुनिया में आया, लहू बहाया, विदिया जहान को दिया. ओ दुनिया में आया, लहू बहाया, विदिया जहान को दिया. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. आसमां के नीचे लोगों के बीच में कोई दूसरा नाम नहीं है. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. हमको बचाने, खुशी दिलाने, यीशु सलीब पर मुआ. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा. जो लाए ईमान अब यीशु के नाम पर, जिंदा हमेशा रहेगा. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. वही मार्ग है, वही सत्य है, वही अनंत जीवन है. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. यीशु का नाम है सारे जमी पर, जिसमें हम पाते उद्धार. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त ते उद्धाराचं नाम आहे.
ख्रिस्त ते जीवनाची भाकर आहे, ख्रिस्त तो विश्वासाचा उत्पादक आहे, ख्रिस्त मार्ग सत्य जीवन आहे, ख्रिस्त ते प्रतिरूप आहे सार्वकालिक जीवनात जाण्याकरता, ख्रिस्त ती पापाची क्षमा आहे, ख्रिस्त ती प्रीती आहे, ख्रिस्त ते नीतिमत्व रूपी उरस्त्राण आहे जे पांघरून घ्यायचं आहे. आपण जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो तर आपल्यातला ख्रिस्त प्रीतीद्वारे इतरांना दिसला पाहिजे. पौल म्हणतो पहा, काय तुम्ही असं समजता का? पौलाने एक प्रश्न विचारला, स्वतःच्या विश्वासाची प्रतीती पहा, परीक्षा करा, काय ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे काय? नाही तर आपण कसोटीस उतरलेले नाही आहोत. संकट येतात, अडचण येतात, तेव्हा आपण त्या प्रीतीने, त्या शांतीने, त्या वचनाने एकमेकांसंगती वर्तन करणारे असतो का? होय, संकट आहेत, अडचणी आहेत, पण देवाचं वचन आहे की मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल. होय, ख्रिस्त प्रार्थना पोहोचवण्याकरता देवाच्या उजव्या साईडला बसलाय. रोमकरास पत्र 8 अध्याय 31-39 वचनामध्ये नमूद आहे. तो विश्वास आहे, तो उठवला गेला, निंदा त्रास सर्व सहन करून, आपल्या पापांची वधस्तंभावर क्षमा करून, पवित्र असं रक्त आपल्यासाठी वाहून, आपल्याला शुद्ध करून तो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तुमच्या जीवनात आज निंदा असतील, त्रास असेल, अवहेलना असेल, तर तो ख्रिस्त कैवरी देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. त्याकडे विनंती करा, मागा म्हणजे तो तुम्हास देईल. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. मांगो दिया जाएगा, तूने कहा हमसे, ढूंढो तो तुम पाओगे, ये भी कहा हमसे. खटखटाओ तो खोला जाएगा, तूने कहा हमसे, पूरा हो वादा, पूरा हो वादा. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. एलिया की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. दानियल की प्रार्थना सुनी, हमारी भी प्रार्थना सुन. ये है हमारा विश्वास, प्रार्थना सुनेगा सदा, आज कल गान यूं एक सा रहता, एक सा रहता. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. प्रार्थना में जो भी मांगे, प्रार्थना को सुन, विश्वास योग्य है तू प्रभु, प्रार्थना को सुन. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनाचा आत्मिक मन्ना प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये घाल. आज एकत्र आणलं,
पुन्हा एकदा धन्यवाद देतो ख्रिस्ताच्या नावात, आणि प्रार्थना तारणकर्त्या ख्रिस्ताच्या नावात केली म्हणताय की त्या. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हा, आज पुन्हा एकदा आपण देवाचं वचन एक थोडक्यामध्ये ऐकणार आहोत. थोडक्यामध्ये, जास्त वेळ नाही, फक्त 1-2-3 तास बसू आपण. तर देवाचं वचन आपण पुन्हा एकदा ऐकू, आणि पुन्हा एकदा देवाच्या वचनानुसार आपण एक आत्मिक बोध आजच्या नाताळच्या दिवशी, ख्रिस्त जन्माच्या दिवशी घेऊया, जेणेकरून तो वर्षभर आपल्याला आपल्या जीवनामध्ये बोध करत राहील, आत्मिक सामर्थ्य देत राहील. पहा, देवाचं वचन बोध करतं. ख्रिस्त येण्याच्या अगोदर भरपूर भविष्यवाण्या मिखा, जखऱ्या, यशया, इर्मया या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. मोशेला पण परमेश्वर म्हणला, तुझ्यामधून मी एक संदेष्टा उभा करेन. आणि होय, ख्रिस्ताविषयी अशा भविष्यवाण्या होत्या, त्या सर्व ख्रिस्त आल्यावर पूर्ण झाल्या. त्याच्या येण्याने, त्याच्या मरणाने, त्याच्या गाढल्या जाण्याने आणि त्याच्या उठण्याने. नाही का? यशया 53 आहे, इर्मयाचा काहीतरी 25वा अध्याय आहे, मिखायाचा 5वा अध्याय आहे, जकर्या 9वा अध्याय आहे. या सर्व वचनामध्ये पूर्ण झाल्या. ते वचन काय सांगतं? ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला? जो अंधकार होता, जे अंधकाराची बंधनं होती, ही सर्व प्रत्येकाच्या जीवनातली काढली जावी. मग अंधकाराची बंधनं कुठली होती? त्या मरणावर जी सत्ता होती, त्या सैतानाची, त्या दुष्टाची, ती काढली गेली. ती कशी काढली गेली? ज्या मरणावर त्या दुष्टाची सत्ता होती, त्याला वधस्तंभावर ख्रिस्ताने विजय मिळवून दिला. स्तोत्रकार स्तोत्र संहितेमध्ये सांगतो, पा परमेश्वर त्या निमग्न होऊन चालणाऱ्याचा केसाळ माथं फोडेल, ठेचेल. आणि ख्रिस्ताने ते वधस्तंभावर पूर्ण केलं. ख्रिस्त काय म्हणला? सर्व पूर्ण झाले आहे. होय, ख्रिस्ताने सर्व काही पूर्ण करून ठेवलेलं आहे. सार्वकालिक जीवनाचे दरवाजे जे ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये राहतात, वचनाने वर्तणूक करतात, आणि ख्रिस्त जो वर येणार आहे त्याला पसंत होणारी वधू म्हणून स्वतःला तयार करतात, त्यासाठी ख्रिस्ताने सर्व गोष्टी पूर्ण करून ठेवलेल्या आहेत. त्या धार्मिकतेच्या, त्या मार्गाच्या, त्या कृतीच्या. मग आपल्याला काय राहिलं? आपल्याला फक्त विश्वास ठेवणं राहिलं आणि प्रकाशाची कार्य करणं राहिलं. त्याला विश्वासानं अंगीकार करणं आणि त्यामध्ये चालणं राहिलं. ती धाव संपवणं आहे. सामर्थ्य देण्यासाठी तो बसला आहे. पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शन करतो. काय आपण त्या आवाजाकडे कान देणारे असे आहोत का? दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान, जान लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया अपमान. स्वर्गातून जो आज्ञा सांगतो त्याचा अपमान करू नका, नाहीतर कोणीही वाचणार नाही. ते वचन सांगतं, आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे त्या भूमीमध्ये तो अंधकार राहणार नाही, त्याची बंधनं राहणार नाही. ती जमीन जी नापीक आहे ती सुपीक केली जाईल. त्या अंधकाराच्या सर्व गोष्टी त्यांच्या जीवनातून काढल्या जातील. जे जे त्याच्या विश्वासात येतील, त्याच्या प्रकाश झोतामध्ये येतील, त्यांच्या जीवनातला तो सर्व अंधकाराची बंधनं काढण्यात येतील. जे जे त्या प्रकाशात येतील, या जगातला अंधकार जावा. जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतील, त्या प्रभू येशू नावावर, देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर, त्याला स्वीकार करतील आपल्या जीवनामध्ये, तो जिवंत परमेश्वर आहे, जिवंत प्रभू आहे असा विश्वास मुखाने स्वीकार करतील. तो आमच्याकरता आला, आमच्याकरता मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला. मुखाने स्वीकार करणं, अंतःकरणाने विश्वास ठेवणं हे तारण आहे.
अशा भूमीतली सर्व विपत्ती काढण्यात येईल असं परमेश्वराचं वचन सांगतं. परमेश्वराचं वचन स्पष्ट भविष्यवाणी होती ख्रिस्ताविषयी, काय की आता ज्या भूमीत विपत्ती आहे त्यात हा अंधकार राहणार नाही. जे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून राहतात, त्याला अनुसरण करतात, त्यांच्या जीवनातले ते सर्व अंधकाराची बंधनं, ती सैतानाची सर्व बंधनं निघून जातात, निघत राहतात आणि ते ख्रिस्ताच्या प्रतिरूपासारखे बनत राहतात. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष का झाली? ख्रिस्त का आला, ख्रिस्त का मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, ते आत्मिक कार्य आपल्या ठाई पूर्ण व्हावं, आपला खंड भरला जावा आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताने त्याच्या ठाई वास करावा आणि सर्व अंधकाराच्या गोष्टी त्याच्या जीवनातून काढल्या जाव्यात. त्या सर्व विपत्त्या, ते सर्व खंड, ते सैतानाची सर्व बंधनं त्याच्या जीवनातली काढली जावीत. आणि हे वचन बोध करतं की आत्ता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. जे जे कोणी प्रभू येशूवर विश्वास ठेवतील त्यांच्या त्यांच्या जीवनातले ते सर्व अंधकाराची बंधनं निघाली जातील. तो त्या प्रतिरूपासारखा बनत राहील. प्रेज द लॉर्ड. आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. होय, आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. पवित्र आत्मा आपल्याला आत्मिक बोध देईल ख्रिस्तामध्ये आणि आपण तो स्वीकार करूया, आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करूया. इपिस्करास पत्र याचा 3रा अध्याय 16 वचन आपण पहिल्यांदा ऐकणार आहोत. इपिस्करास पत्र, पौलाने लिहिलेलं इपिस्करास पत्राचा 3रा अध्याय 16 वचन काय सांगतं पहा. फार सुंदर वचन आहे. इपिस्करास पत्र 3रा अध्याय 16 वचन. 3रा अध्याय 16 वचन सर्वांकरता वाचतो. ऐका, कारण की ऐकणं सर्वात महत्वाचं आहे. ग्रहण करणं, स्वीकारणं आणि मग कार्य करणं वचनाद्वारे. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन आहे की पहा, आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे अंधकार राहणार नाही. त्याची सुरुवात काय आहे? विश्वासाद्वारे आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणं आणि ख्रिस्ताने त्या विश्वासाद्वारे तुमच्या ठाई वास करणं आणि त्याच्या आत्म्याने तुम्हाला अंतर्यामी बलसंपन्न करणं, ते आत्मिक बांधकाम करणं, ते प्रतिरूप तुमच्या ठाई ख्रिस्ताच्या घातलेल्या प्रीतीच्या पायाद्वारे तयार करणं. हे परमेश्वराचं क्रिएशन आहे. परमेश्वर क्रिएटर आहे. तो शब्दाने कृती करणारा आहे. आणि पहा, पाप आडबिंत होती, ख्रिस्ताला वधस्तंभावरचं मरण त्याने दिलं. ख्रिस्त या जगात यासाठी आला की आपल्या पापाचा खंड भरला जावा, तो आपल्या करता मारला जावा, गाडला जावा, उठवला जावा. हा घेतलेला त्यांनी बॅप्तिस्मा आहे, यासाठी की आपण आपल्यातला जीवनातला तो सर्व अंधकाराची बंधनं खंड ख्रिस्ताने भरावा आणि आपण मुक्त व्हावं. जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातली ती सर्व अंधकाराची बंधनं, मरणाचं भय काढलेलं आहे आणि जो उठतो आत्मिकरित्या त्याकरता जगणं आपण शिकलो पाहिजे. आत्म्याने चालणं, वचनाने वर्तणूक करणं, त्याने विश्वासाद्वारे आपल्या ठाई वास करणं आणि त्याच्या आत्म्याने अंतर्यामी तुम्हाला त्याने बलसंपन्न करावं. जसा तो आहे तसं त्याने तुम्हाला घडवावं. प्रेज द लॉर्ड. आणि जे असे घडतील ते सार्वकालिक जीवनामध्ये जातील. 3रा अध्याय 16 वचन, इपिस्करास पत्र 3रा 16 वचन काय सांगतं? त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. अंतर्यामी त्याच्या आत्म्याने बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने 17 वचन काय म्हणतो? ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले पाया घातलेले असे असून ख्रिस्ताने काय करावं? तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याने तुमच्या जीवनामध्ये वास करावा,
त्याने तुमच्या ठाई यावं आणि तुमच्या वस्तीस राहावं. हे कधी होईल? जेव्हा आपण त्याच्या विश्वासात राहू. आणि विश्वास काय सांगतो? कार्य सांगतो. त्याचं वचन पाळणं हे त्याच्यावर प्रीती करणं आहे. त्याचं वचन पाळणाऱ्याच्या ठिकाणी पहा, विश्वास जे विश्वास ठेवतात त्यांच्या अंतःकरणामध्ये तो काय करतो? विश्वासाद्वारे वास करतो. आणि काय करतो? प्रीतीमध्ये मुळावलेले पाया घातलेले असेल त्याच्या ठाई प्रीतीचा पाया घातला जातो, तो मुळावला जातो. त्याचा बांधकाम भक्कम, आत्मिकरित्या भक्कम, शक्तिशाली असं बनतं, सामर्थ्यशाली असं बनतं. प्रेज द लॉर्ड. शान्या इस्माने घर बांधिले, शान्या इस्माने घर बांधिले. पहा, शान इस्माने काय केलं? घर बांधलं. खोदत खोदत गेला, खडक लागला आणि त्याच्यावर घर बांधलं. पाऊस आला, झरे फुटले, घराला लागले, पण ते घर पडलं नाही, स्थिर राहिलं. त्याचा पाया हा आहे. विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात वास करावा, अंतर्यामी तुम्हाला बलसंपन्न बनावं आणि ती प्रीती जी आत्मिकरित्या देवाने ख्रिस्तामध्ये केली त्याच्याद्वारे तुम्ही पाया घातलेले, मुळावलेले असं बनावं. देवाची विजयशाली प्रीतीमध्ये पाया घातलेलं बनावं. तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जणांसह समजून घ्याव्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके पूर्ण व्हावे. प्रेज द लॉर्ड. ती देवाच्या पूर्णतेइतकी पूर्णता आपल्या ठाई तयार व्हावी म्हणून ख्रिस्ताने तुम्ही ठेवलेल्या विश्वासाने तुमच्या अंतर्यामी वास करावा आणि तुम्हाला ते पूर्ण करावं. कसं पूर्ण करावं? जसा पिता पूर्ण आहे तसं तुम्हाला त्यांनी पूर्ण करावं. प्रेज द लॉर्ड. हे सुंदर बांधकाम आहे, हे आत्मिक बांधकाम आहे. देवाचं वचन सांगतं की आता ज्या भूमीत विपत्ती आहे त्यामध्ये अंधकार राहणार नाही. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो ख्रिस्तावर, त्याच्या ठाई तो वास करतो आणि अंधकाराच्या सर्व गोष्टी त्याच्या जीवनातून काढून टाकतो आणि देवाच्या परिपूर्ण इतकं त्याला तो परिपूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. किती आत्मिक घटना परमेश्वराने आपल्यासाठी योजली. आणि आपण निराशात असतो, दुःखी असतो, अडचणी आल्या की आपण दोष देतो देवाला. देवा, हे असं जीवन का? आपण या गोष्टी शिकत नाही. सामर्थ्य कसं मिळतं? विश्वासद्वारे ख्रिस्त आपल्या ठाई कसा येतो? तो बलसंपन्न कसं बनवतो? आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. पहा, योहान त्याच्या पहिल्या पत्रात पहिला अध्याय 5 ते 7 वचनामध्ये काय म्हणतो? योहानाचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय, त्यामध्ये काय वचन सांगतं पहा. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय 5 ते 7 वचन. देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. देह सहवास करणं म्हणजे काय? पापाचा त्याग करणं असा मतळा आहे. त्यातले 5 ते 7 वचन काय म्हणतात? जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला आहे तो तुम्हा सांगतो. योहान म्हणतो जो निरोप आम्ही त्यापासून ऐकला तो सांगतो. आपण आज ऐकत आहोत तो निरोप. पुन्हा एकदा, काय निरोप आहे देवाचा? पहा, निरोप सगळ्यांच करताय. माझ्या करताय, फुलाताई करता, सॅमसन अंकल जे ऐकतात त्या सर्वांकरता निरोप आहे. काय निरोप आहे? पहा, तो हाच की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. देव काय आहे? प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. मग आपण निराशात का जातो? म्हणजे आपल्या ठाई अंधार आहे. आपण चिंता का करतो? अंधारात राहतो. जर आपल्या ठाईतला अंधार जावा तर देवाचं वचन काय सांगतं पहा, तो हाच आहे की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. आपली त्याच्यावर भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, त्या सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांवर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. प्रेज द लॉर्ड. जो निरोप काय आहे? देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळी अंधार नाही. आणि जो तो विश्वास ठेवतो त्याच्या प्रकाशात चालतो, सहभागिता राहते आणि ख्रिस्ताचं रक्त काय करतं? त्याला शुद्ध करतं.
आणि हे ते आत्मिक वचन आहे. जो विश्वास ठेवतो तो सर्व पापांच्या सर्व गोष्टींपासून ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध होतो. त्याच्या भूमीतला तो अंधकार, त्याची फळं काढली जातात ठेवलेल्या विश्वासाद्वारे. आणि विश्वास ठेवून त्याच्या प्रकाशाच्या सहभागितेमध्ये चालायचं आपल्याला. होय, देवाचं वचन सांगतं, आत्ता ज्या भूमीत अंधकार आहे त्यात, आता ज्या भूमीत विपत्ती आहे त्यात तो अंधकार राहणार नाही. पहा, योहान कृषुवर्तमान याचा 8वा अध्याय 12 वचन काय सांगतं. योहान 8:12 सुंदर वचन आहे. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. ख्रिस्त काय, प्रभू येशू काय म्हणाला, मी जीवनाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात राहणार नाही, तर त्याच्या जवळ सार्वकालिक जीवनाचा काय, त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. अनुसरणं. होय, जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याने ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीला अनुसरणं गरजेचं आहे. प्रीतीने राहणं, शांतीने राहणं, पवित्र आत्म्यामध्ये चालणं, देवाच्या वचनानुसार वर्तन करणं, देहाला बुकलून दास करून ठेवणं, राग, द्वेष, मत्सर हे सर्व आपल्या जीवनातून बाजूला ठेवणं. ख्रिस्ताला अनुसरणं काय आहे. जो ख्रिस्ताला अनुसरतो, पहा, तो अंधारात चालणार नाही. त्या अंधकाराची बंधनं त्याच्या जीवनात राहणार नाहीत. जो ख्रिस्ताला अनुसरतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या चित्तवृत्तीत राहतो, त्याच्या जीवनात तो अंधकार राहणार नाही. जरी प्रभू येशूच्या नामामुळे जरी जीव गेला तरी तो सार्वकालिक जीवन मुकुट आपणास देईल. अंधकार त्याला गाठणार नाही. नरकातला अंधकार गाठणार नाही, अंधकाराची बंधनं गाठणार नाही, तो दुष्ट तुमच्या जीवनात कार्य करणार नाही. आणि जरी त्यांनी काही परीक्षा आणल्या तरी परमेश्वर जो विश्वास पात्र आहे त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला सोडवेल. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. जे त्याला अनुसरतात, विश्वास ठेवतात, त्याच्या चित्तवृत्तीत राहतात, त्याच्या जीवनातल्या त्या अंधकाराच्या सर्व गोष्टी निघून जातात, सर्व विपत्ती निघून जाते, त्यांची जमीन सुपीक बनते. किती निंदा असला, किती त्रास असला, किती अडचणी असल्या तरी ते आनंदी असतात, शांतीमध्ये असतात. होय, देवाचं वचन सांगतं ते अंधारात चालणार नाहीत. आपण या वचनानुसार त्याच्यावर विश्वास ठेवणारे, त्याला अनुसरणारे असलो पाहिजे. कारण की ख्रिस्त या जगात यासाठी आला की जी आडभिंत पिता आणि मनुष्यामध्ये होती, परमेश्वर आणि मनुष्यामध्ये होती, ती काढावी. आणि ती आडभिंत पाप अशी होती. ते परिवर्तन व्हावं, ते आत्मिक बांधकाम आपल्या ठाई व्हावं, त्या अंधकाराच्या सर्व गोष्टी निघून जाव्यात आपल्या भूमीतल्या, आपल्या जीवनातल्या भूमीतल्या, आणि आपण त्या अंधकाराच्या बंधनातून सुटलं जावं आणि देवाचा आपला समेट व्हावा, ही ती देवाची योजना होती. इफिसकरास पत्र 1 अध्याय 15 ते 19 वचन काय म्हणतात पहा. यास्तव प्रभू येशू तुम्हामध्ये जो विश्वास आहे आणि जे प्रेम आहे सर्व पवित्र जनामध्ये व्यक्त करिता याविषयी ऐकून तुम्हासाठी मी उपकार मानित राहत नाही. मी आपल्या प्रार्थना तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रगटीकरण याचा आत्मा द्यावा, असा की तुमचे ज्ञान चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनामध्ये त्याने दिलेल्या वचनाची वैभवाची संपत्ती केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीचा त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व हे काय, हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कशाद्वारे आहे, त्याच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे ते
दान आहे की ज्ञान याच प्रगटीकरण, देवाला ओळखणं, ते आत्मिक ज्ञानाद्वारे आहे. होय, ज्ञान आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा की आपण देवाला ओळखून घ्यावं, की त्याचं सामर्थ्य किती आहे, त्याची अपार संपत्ती किती आहे, या सर्व गोष्टी आपण शिकून घ्याव्यात. होय, देवाचं वचन सांगतं, ज्या भूमीमध्ये आज विपत्ती आहे तिथे अंधकार राहणार नाही. होय, जे विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनामधल्या सर्व गोष्टी अशा अंधकाराच्या काढल्या जातात त्याच्या आत्म्याद्वारे. विश्वासाद्वारे ख्रिस्त अंतःकरणात येतो, त्याच्या शक्तीने तुम्हाला तो बलसंपन्न बनवतो आणि पित्याच्या पूर्णतेत तो पूर्ण करतो. ज्ञान प्रगटीकरणाच्या आत्म्यामध्ये तुम्ही देवाला समजून घेता आणि त्या आत्मिक बांधकामामध्ये वाढता. तुमच्या जीवनातले ते सर्व सैतानी अंधकाराची बंधनं काढण्यात येतात. प्रेज द लॉर्ड. याकरता की त्याच्या वचनाची वैभवाची संपत्ती केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे ते आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बळाच्या पराक्रमाच्या कृतीहून ओळखून घ्यावे. आणि त्याच्या आत्म्याशिवाय आपल्याला ओळखता येणार नाही. होय, देवाचं वचन याविषयी बोध करतं की ज्या भूमीमध्ये विपत्ती होती त्यात अंधकार राहणार नाही. ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे, आत्म्याद्वारे त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी तुमच्या आमच्या जीवनातल्या काढल्या जातात. जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये ते आत्मिक कार्य चालू होतं. नहूम याचा पहिला अध्याय 15 वचनामध्ये पण वचन काय सांगतं पहा. नहूम खूप सुंदर वचन आहे. नहूम याचा पहिला अध्याय 15 वचन. शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार जाणार नाही, त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. होय, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, ख्रिस्ताच्या अर्पणाद्वारे तुम्ही शुद्ध झालेला, तुमचा खंड भरलेला आहे, तो दुष्ट तुमच्यात येणार आणि जाणार नाही. कारण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध केलेले आहात. त्याची सर्व बंधकाराची बंधनं तुमच्या जीवनातली काढली जातात. होय, परमेश्वर सांगतो, शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा असा जो त्याचे पाय पर्वतावर पहा. हे कोणाविषयी सांगतो? तो आपल्या पुत्राविषयी सांगतो, ख्रिस्ताविषयी, प्रभू येशूविषयी पिता सांगतो. शुभ संदेश आणणारा, शांती जाहीर करणारा त्याचे पाय पर्वतावर पहा. हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड, कारण यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणार आणि जाणार नाही. का येणार जाणार नाही? कारण ख्रिस्ताचं रक्त सामर्थ्यशाली आहे, पवित्र आहे. याकरता त्याला अनुसरण करणारे बना. त्याच्या रक्ताद्वारे तो शुद्धी देतो आणि मग तो दुष्टाची सर्व कल्पना योजना तुमच्या जीवनात चालत नाही, तो तुमच्या जीवनात येत नाही, निराशा घालत नाही. कितीही दुःख असू द्या, कितीही त्रास असू द्या, पण तुमच्या जीवनात निराशाद्वारे तुम्हाला तो पाडू शकत नाही, तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. पहा, येणं जाणं त्याचं बंद होतं. कशाद्वारे? ख्रिस्ताच्या येण्याद्वारे, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. प्रेज द लॉर्ड. त्याचा समूळ उच्छेद झाला आहे. होय, त्याचा समूळ उच्छेद झालेला आहे. भरपूर अंधकार आहे जगामध्ये, अंधकार वाढत आहे, ख्रिस्ताच्या नावामुळे छळ होत आहे. तुम्ही दबले जाणार नाही, कारण ख्रिस्ताचा विश्वास आणि तारणाचं, त्याचं रक्त कोकऱ्याचं तुम्हाला सामर्थ्य देईल, ती साक्ष तुम्हाला सामर्थ्य देईल. पहा, यशामध्ये वचन काय सांगतं. यशा 60वा अध्याय, यशा 60वा अध्याय वचन काय सांगते. यशा 60वा अध्याय यातले 1 ते 3 वचन आपण वाचणार आहोत. यशा याचा 60वा अध्याय 1 ते 3 वचन. उठा. कुठं बसलात तुम्ही? देवाचं वचन सांगतं, उठा, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं, उठा. कुठे निराशात बसलेले आहात, कुठे दुःखात आहात, तो प्रकाश आलेला आहे. देवाने ख्रिस्तामध्ये तो प्रकाश तुम्हाला दिलेला आहे.
उठ आणि प्रकाशमान हो, त्याला अनुसरण करा, म्हणजे तुमच्या जीवनातला तो अंधकार जाईल. कारण प्रकाश तुझकडे आला आहे, परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. परमेश्वराने तो प्रकाश दिलेला आहे यासाठी की ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे त्यातला अंधकार जावा. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या जीवनात काही दुःख असतील, त्रास असतील, क्लेश असतील, तर देवाचं वचन सांगतं उठा, प्रकाशमान व्हावा. का? प्रकाश देवाने दिलेला आहे, प्रकाश तुझकडे आलेला आहे. तो प्रभू येशू आला, मारला गेला, गाडला गेला, उठवला गेला, देवाच्या उजव्या साईडला बसलेला आहे. आज तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तर तो प्रकाश तुमच्या अंधकारामध्ये येईल, तुमच्या सर्व अंधकाराच्या गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाकील, तुमचं जीवन तो प्रकाशमय करेल. आजूबाजूला किती निंदा असू द्या, किती त्रास असू द्या, किती छळ तुमचा होत असू द्या, तुम्ही दबले जाणार नाही त्या अंधकारामध्ये. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांत झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पहा, परमेश्वराचं सांगते की पृथ्वीला निबिड काळोख झाकत आहे. होय, तो दिवस जवळ येत आहे. या पृथ्वीवर अंधकाराद्वारे झाकले जात आहे. तो दिवस देवाचा न्यायाचा जवळ येत आहे. लक्षात ठेवा, अशी सर्व परिस्थिती जरी असली तरी परमेश्वर काय आहे? परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त येशू काय आहे तुमच्यासाठी? प्रकाश आहे. निबिड काळोख रास्तान झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. होय, आजूबाजूला निबिड काळोख आहे, पण परमेश्वराचं तेज, ख्रिस्त जीवनाचा प्रकाश तुमच्या जीवनात प्रकाशमान होत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. तुम्ही त्या सर्व अंधकारमय परिस्थितीमध्ये, कुठील विपरीत पिढीमध्ये जेव्हा देवाचं वचन घेऊन चालता, देवाच्या वचनानुसार चालता, एक ज्योतीसारखे दिसता, असं फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 11, 12, 13 वचनात लिहिलेलं आहे. अंधकार पृथ्वीला दाटत आहे, ग्रासत आहे, पण परमेश्वराचं तेज तुझवर उदय पावलेलं आहे. ते तेज तुमच्या जीवनात दिसत आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, त्या प्रकाशावर ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तो विश्वासावर तुमच्या ठाई वास करतो. किती अंधकार निबिड दाबत असेल, पृथ्वीला झाकत असेल, पण तुम्ही त्याच्या तेजाने प्रकाशमान असे होता. तुमच्या जीवनात त्या अंधकाराची बंधनं राहत नाही. प्रभू येशूच्या नावामुळे जीव गेला तरी तुम्ही विश्वासू, सामर्थ्यशाली, धीरात राहता, त्या जीवनी मुकुटा करता. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. होय, त्या कोकरा दीपाकडे सर्व राज्य येणार आहेत. होय, त्या कोकराच्या दीपाच्या प्रकाशाने तुम्ही प्रकाशमान झालेला आहात. त्याच्यावर विश्वास ठेवा. आज तुम्ही जर तुमच्या कुठल्या त्रासात असाल, निंदा असेल, निबिड काळोखाकडे दबल्यासारखं वाटत असेल, त्या प्रकाशाकडे पहा, ख्रिस्ताकडे पहा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमच्या ठाई वास करेल. आणि कितीही निबिड काळोख असला तरी तुम्ही ज्योतीसारखे देवाच्या प्रकाशाने तेजमय असे राहा. किती निंदा होत असेल तरी सामर्थ्यशाली जीवन जगा. त्याच्या नामामुळे जीव जरी गमावा लागले तरी तो जीवनी मुकुट आपल्याला देईल. प्रेज द लॉर्ड. होय, आज ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे अंधकार राहणार नाही, देवाचं वचन सांगतं. आज ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे अंधकार राहणार नाही. पहा, शेवटची वचन आपण वाचूया. प्रगटीकरण याचा 21 अध्याय 23 ते 27 वचन काय म्हणतात? प्रगटीकरण याचा 23 अध्याय, प्रगटीकरण याचा 21 अध्याय, 23 नाही 22 लास्ट आहे, 21 अध्याय. प्रगटीकरण याचा 21 अध्याय 23 ते 27 वचन. वचन 23 आहे, अध्याय 21 आहे. 23 ते 27 वचन काय म्हणतात पहा.
नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही, कारण देवाच्या तेजाने ते प्रकाशित केले आहे. कोकरा त्यांचे दीप आहे. राष्ट्रे त्याच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवर राजे आपले वैभव त्यात आणतील. पहा, त्याच्या वेशी दिवसा बंद होणार नाहीत, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा त्यामध्ये आणतील. त्याच्यात काही निषिद्ध आणि अमंगळ व असत्य आचरणारा इसम त्यात प्रवेश करणार नाही, तर कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. होय, ज्या प्रकाश या जगात देवाने पाठवला, त्या प्रकाशावर जे विश्वास ठेवतील, त्या ख्रिस्ताच्या नावावर जे विश्वास ठेवतील आणि वर्तणूक करतील त्याच्या वचनानुसार, त्यांची नावं त्या कोकराच्या पुस्तकात असतील. त्याच्या प्रकाशाने कोकरा त्यांचा दीप असेल. त्याच्या प्रकाशाने ते प्रकाशमान राहतील. या जगामध्ये निबिड काळोख जरी झाकत असेल तरी देवाच्या तेजामध्ये राहा, देवाच्या वचनामध्ये राहा, ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये राहा. त्या सर्व निबिड काळोखात, विपरीत कुटील पिढीमध्ये तुम्ही देवाच्या वचनाने चाललेली मंडळी प्रकाशासारखे दिसता. याच युगी नाही तर त्या युगी, त्या राज्यामध्ये कोकऱ्याच्या दीपाने तुम्ही प्रकाशमान व्हाल. जे असे वागतील त्यांचीच नावे त्या कोकऱ्याच्या पुस्तकात असतील. प्रेज द लॉर्ड. आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे अंधकार राहणार नाही, देवाचं वचन सांगतं. होय, वेळ आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा, त्याला आवाज द्या, ख्रिस्ताला आपल्या जीवनात बोलवा. तुमच्या जीवनातला सर्व अंधकार काढला जाईल. त्याचं येणं जाणं तुमच्या जीवनातून बंद होईल. त्याच्या रक्ताद्वारे तुम्हाला तो शुद्ध करेल. आणि जरी या जगामध्ये अंधकार दाटत आहे तरी त्याच्या प्रकाशाने तुम्ही कसे राहाल? प्रकाशमान राहाल. याच नाही, त्याच्या येणाऱ्या राज्यात सुद्धा. पहा, यशया, शेवटचं वचन वाचूया. यशया 9 अध्याय. काय वचन सांगतं पहा? यशया 9 अध्याय 1 आणि 2 वचन काय सांगतं? यशयाचा 9 अध्याय 1 आणि 2 वचन. तथापि आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. त्याने मागील काळी जबलून प्रांत व नफताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली, ती पुढील काळी समुद्र तीरीचा प्रदेश, यार्देनेचा पलीकडचा प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ यांची तो प्रतिष्ठा करील. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की आज ज्या भूमीमध्ये विपत्त्या आहेत ते अंधकार राहणार नाही. जे जे ख्रिस्ताकडे येतील, प्रभूवर विश्वास ठेवतील, त्यांच्या जीवनामध्ये तो प्रकाश प्रकाशमान होईल. होय, जे मृत्यू छायेमध्ये जे बसलेले आहेत ते सुद्धा त्यांच्यावर प्रकाश पडेल. होय, देवाचा पुत्र तो प्रकाश आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या भूमीतली ती सर्व अंधकाराची बंधनं, विपत्ती ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रकाशाद्वारे काढली जाते. या जगामध्ये अंधकार दाटत असताना सुद्धा त्याच्या तेजाने प्रकाशमान असे ते राहतात. जरी प्रभू येशूच्या नावामुळे जीव गमवावा लागला तरी ते प्रकाशित असे राहतात, सामर्थ्यशाली असे राहतात. जीवनी मुगुटाकडे धावणारे परमेश्वराची, ख्रिस्ताची मेंढर अशी ती बनतात. प्रेज द लॉर्ड. पहा, जे देवाचं वचन आज ऐकलं ते वचन आपल्याला सांगतं, आता ज्या भूमीमध्ये विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही. जे जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनातला तो अंधकार काढला जातो. ते सर्व अंधकाराची बंधनं त्याच्या प्रकाशाद्वारे काढली जातात. होय, प्रभू या वाचलेल्या वचनाद्वारे, ख्रिस्त या वाचलेल्या वचनाद्वारे जे जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये हे वचन आशीर्वादित करो आणि ख्रिस्ताचं विश्वासाद्वारे त्यांनी वास करो त्यांच्या जीवनामध्ये आणि पित्याच्या पूर्णतेत त्याला पूर्ण करो. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. शेवटची प्रार्थना करूया. प्रभूची प्रार्थना करूया.
वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो या वेळेकरता समयाकरता. आज सुंदरशी संध्या दाखवली, सुंदरच्या वचनाद्वारे बोललास त्याबद्दल धन्यवाद. आज जे तू प्रार्थना चालू असेल त्या प्रार्थना ते अडखळणं घालव, त्या प्रार्थना तुझकडे पोहोचू दे. होय, जे आज अंधकारात आहेत, ज्यांच्याकडे अजून प्रभू येशूचं नाव पोहोचलेलं नाही, त्यापर्यंत ते पोहोचवलं जावं, तो प्रकाश पोहोचावा आणि त्या अंधकारातून त्यांनी सुटावं असं तू कर. आज जे त्रासामध्ये आहेत, सैतानी विळख्यामध्ये असतील, बंधनामध्ये असतील, आज त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश कार्यान्वित व्हावा आणि ते अंधकाराची बंधनं त्यांच्या जीवनातून काढली जावी. त्यांचे दैहिक त्रास काढले जावे, त्यांना शांती, प्रीती, क्षमाशीलता मिळावी असं तू कर. आज जेवढे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये तो ख्रिस्त प्रकाश प्रकाशमान होऊ दे आणि सर्व अंधकाराची बंधनाच्या जीवनातून काढली जावेत. जे रात्रीच्या वेळी प्रवास करतात त्यांचा प्रवास सुखाचा कर. जे भुकेले त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे गरीब आज कामासाठी वनवन फिरतात त्याच्या हाताला काम दे. सर्व पालक वर्गांना लागणं सर्व गोष्टी ख्रिस्ता तुझ्या स्वर्गीय भंडारातून पुरव. तसेच सर्व शिक्षक, सर्व अधिकारी, सर्व मंत्री यांना योग्य निर्णयाची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. सर्व लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. जे आज निराशामध्ये त्यांची भेट घेऊन त्यांच्या ठाई पवित्र आत्म्याद्वारे आशा घाल. सर्व डॉक्टर नसेल आरोग्य त्यांनी स्पर्श करत त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पेटीत व्यक्तीपर्यंत जाऊ दे. फुलाताई त्यांच्या कुटुंबाकरता प्रार्थना करतो, त्याच्या भावाकरता प्रार्थना करतो. त्या भावामध्ये सुद्धा ख्रिस्ता तुझा विश्वासाचा त्यांनी वास करावा, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा आणि त्याच्या जीवनातले जे काही कुजबूज आहे, जे काही सैतानी त्रास आहेत, जी अशांतता आहे, तुझ्या शांतीने, तुझ्या विश्वासात प्रवेश करून ख्रिस्ता ती काढ. तुझं जीवन प्रकाशमय कर. त्यांच्या जीवनातले सर्व सैतानी बंधन ख्रिस्तामध्ये काढ. ते व्यसन त्यांच्या जीवनातून काढून टाक आणि एक सुंदर ख्रिस्तामध्ये प्रकाशमय झालेलं पात्र ते बनव. तुला त्यांनाही ज्ञान प्रीतीमध्ये वाढव, विश्वासात दृढ कर. लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तात त्यांना तू दे. त्यांच्या घरामध्ये तू बरकत दे. सॅमसन अंकल त्याच्या लेकरांना तुझ्या प्रीती आशीर्वादामध्ये ठेव. हिवाळ्या कुटुंबांना तुझ्या ज्ञानाप्रीतीमध्ये ठेव. जे जे पाहत आहेत, विशेषतः दानियल फिलिप्स आहेत, तसेच तू शेखर ब्रदर आहेत, आणि जे इथून पुढे पाहतील त्यांनाही तू ख्रिस्ताच्या आशीर्वादामध्ये ठेव, प्रकाशामध्ये ठेव. त्यांच्या जीवनातले शारीरिक त्रास ख्रिस्तामध्ये घालव. त्या लागणाऱ्या सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये दे. तुझ्या सामर्थ्याचा धीर, विश्वास त्यांच्या ठाई दृढ कर. शेजारची ताई दादा, त्यांचे कुटुंब, त्यांचे लेकरं, नाती नातवंड यांच्या जीवनात तुझा आशीर्वाद राहू दे. आज त्यांचं लेकरू प्रवासात त्याचा प्रवास सुखाचा कर. घरातील आई, तसेच फुलाताई, सॅमसन अंकल, तिचे लेकरं, शेजारची ताई दादा ऑनलाईन पाहतात, त्यांची लेकरं तसेच ऑनलाईन पाहतात, त्या सर्व तुझ्या हातात देतो. वाचलेल्या वचनावर प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तो आशीर्वादित केलेले याकरता धन्यवाद देत प्रभू येशूच्या नावात प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची कर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ, आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, सुखात राहा. प्रेज द लॉर्ड. हॅपी क्रिसमस. गॉड ब्लेस यू.